तुझ्यातल्या रावणाने काबीज केलंय तुला. होय, तुझ्यातल्या रावणाने काबीज केलंय तुला. जो प्रत्येक वेळेस तुझ्यावर आरूढ होऊन बसतो आणि मग तू काय करून बसतोस ना हे तुझं तुलाच कळत नाही. मला आई म्हणतोस ना. आता तुझ्यातल्या रावणाचं दहन कसं करायचं ते सांगतो. शांतपणे. तू एखादी गोष्ट ठरवतोस पण ती साध्य होत नाही ना, तेव्हा तुझ्यातल्या विचारांचा रावण आडवा येतो. तुला वाटतं तू एखाद्या गोष्टीत यश संपादन करू शकतोस पण तू सातत्य ठेवत नाहीस, तेव्हा तुझ्यातला रावण आडवा येतो. तू झोपेत स्वप्न पाहतोस आणि जागेपाणी मात्र झोपी जातोस ना, तेव्हा तुझ्यातला रावण आडवा येतो. अरे हा रावण रावण म्हणजे तरी काय रे? तर रावण ही एक प्रवृत्ती आहे. तू पूजा रामाची करतोस पण वर्तणूक रावणाची बाळगतोस ना, तेव्हा तुझ्यातला रावण आडवा येतो. मग आज खऱ्या अर्थी या रावणाचं दहन कसं करायचं ते सांग.